काँग्रेसमधील नाराजीचा सूर आता दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आहेत। विधान परिषदेतील क्रॉस वोटिंगमुळे आता काँग्रेसमध्ये नाराजी सध्या दिसून येते। हायकमांडने रमेश चेन्निथला यांच्याकडून या संदर्भातला अहवाल मागवलाय। काँग्रेसमधील काही आमदारांवर कडक कारवाईची सुद्धा शक्यता दिसते। प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर हिरामण खोसकरांचेही आता आरोप दिसून येत आहेत। ते मोठे नेते त्यांच्या मी बदल नाही, माझं त्यांनी जे झालं ते 2 दिवसापूर्वी दिलं, आज काही मी देऊ शकत नाही। थोरात साहेब असतील, पटोले साहेब हे मोठे नेते आणि त्यांचा अधिकार आहे, त्यांनाही जरी गागले असतील, समजा त्यांना वाटलं पक्षाची बदनामी होती, सगळं बदनामी होती, परंतु त्यांनी तो राग व्यक्त केला। मला होतं काय मी ते बोललो, स्पष्ट बोललेलो आहे। नाही, काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे। कुरबुरी काय वगैरे असतील, मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलंय त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवलाय। 19 तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार, हे आता कोणीही थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे।